शिर्डी ते नगर हा रस्ता हजारो लोकांचे बळी त्या ठिकाणी गेले। काय झालं सांगा, काय तुमचे मुद्दे आहेत, काय तुमचे प्रश्न आहेत? असं आहे की शिर्डी मतदारसंघामध्ये गेल्या 70 वर्षापासून एकाच कुटुंबाची सत्ता, आमदार, खासदार, मंत्रीपद, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, बोलून द्या आम्हाला, एकाच कुटुंबाची सत्ता असताना सुद्धा सगळे विकासाचे प्रश्न प्रलंबित आहे। 25 वर्षापासून शिर्डी ते नगर हा रस्ता हजारो लोकांचे बळी त्या ठिकाणी गेले। साईबाबांच्या शिर्डीमध्ये जे साई भक्त देशभरातून येतात, एक वाईट संदेश महाराष्ट्रात त्या ठिकाणी जातो। बरेच प्रश्न आहेत, दुधाला चांगले भाव मिळाले पाहिजे। लोकांचं म्हणणं आहे की 45 रुपये दुधाला भाव मिळाला पाहिजे, भेसळ बंद झाली पाहिजे। हा काय राजकारणाचा विषय नाही, परंतु असे अनेक प्रश्न तर आहेच। शिर्डी संस्थांच्या कामगारांचा लढा मी गेल्या 25 वर्षापासून लढतोय, ऑन रेकॉर्ड, म्हणजे हे पत्र आम्ही लढतोय। शासनाने पत्र दिले शिर्डी संस्थांना की राजेंद्र पिपाडांनी हे प्रश्न मांडले, ऑन रेकॉर्ड, हे पुरावा न्यायविधी खात्याचे मी पत्र आणलेले, पुराव्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी बोलत नाही। पक्ष इथं बदलत आले आहे, पण प्रस्थापित एकच आहे। 70 वर्ष झाले, बोलू द्या, 70 वर्ष झाले आमदारकी यांच्याकडे, खासदारकी यांच्याकडे, मंत्रीपद यांच्याकडे, जिल्हा परिषद यांच्याकडे, 25 वर्ष झाले रस्त्यांच्या बळी, हजारो लोकांच्या बळी पडले आहे। ह्यांचं काय? हे बा आता बोलायचं का या माणसाला? बोलायचं का? आम्ही बंद करून टाकू बरं का, मग असं कोर्टात आम्ही बंद करू। हे बा असं असेल, एक मिनिट, असं या माणसाचं असेल तर आम्ही निघून जातो। या माणसाचं बोल आम्ही म्हटलं का, आम्ही म्हटलं बोलू द्या, बोलतो मध्ये असं आहे। आता आवाजच नाही येत, आवाज हे पा राजेंद्र पिपाडा विकल्या, हे बा राजेंद्र पिपाडा विकला जाणारा माणूस नाही, विकला जाणारा पुराव्याचं मानतो। आणि आमच्या नगराध्यक्षांना, एक मिनिट, आम्हाला नगराध्यक्ष विखेंचा पराभव करून केला आम्ही 2 वेळेस। ते काँग्रेसमध्ये होते, ते काँग्रेसमध्ये असताना विखेंचा पराभव त्या ठिकाणी केला। आणि माझी मुलगी, या माझ्या मुलीला त्यानंतर 500 रुपये रोजाने आणलं, लाज वाटायची पाहिजे। मला बोलायचंय, भाजपचे कार्यकर्ता आहे मी, डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांची कन्या आहे, मी त्यांची कन्या आहे। ते भाजपचे कार्यकर्ता, विखे पाटीलचे कार्यकर्ता बोलता का मला रोजंदारीवर आणलं आहे? हे त्यांचं बोलणं, मला रोजंदारीवर आणलं आहे। त्यांचे कार्यकर्ता, विखे पाटीलचे कार्यकर्ता बोलतात मी त्यांची मुलगी आहे। मागील 40 वर्षापासून तुम्ही जर आमदार असाल, आज नगर मनमाड जो हायवे आहे त्याची परिस्थिती अशी आहे, एखाद्या अटॅक आलेल्या पेशंट सारखे जसे वेन ब्लॉक राहता तसे आमचे रस्ते ब्लॉक आहे। तुम्ही जर 40 वर्षापासून सत्ता भोगताय तर आजपर्यंत ते खड्डे काबर नाही बुजवले, रोड दुरुस्त काबर नाही झाला? हे म्हणतात का दुधाला भाव, आम्ही 7 रुपये अनुदान दिला, यावेळेस उन्हाळ्यात दुधाला भाव नव्हता, हे म्हणता आम्ही दुधाला अनुदान दिला, अजून अनुदान काय आलेलं नाही। उन्हाळ्यात सुद्धा दुधाला भाव नाही दिला, भेटतोय तो दूध सुद्धा हे थांबू शकत नाही, हे फक्त घोषणा करतात, काहीच करू शकत नाही। ते ज्या पद्धतीने म्हणतात की थोरात साहेबांच्या घराकडे जाणारा रस्ता त्यांनी केला, त्यांची ही संस्कृती आहे खोटं बोलण्याची। त्याचं कारण तुम्हाला सांगतो, ते जे केलं नाही ना ते आम्ही केलं म्हणतात। साईबाबा संस्थांनी शेकडो कोटी रुपयाच्या इमारती बांधल्या, त्याचं दर्शन लाईन आहे, त्याच्यामध्ये तुमचं शैक्षणिक संकुल आहे, या इमारती संस्थांच्या पैशावर होतात। उद्घाटन रेबनी मात्र यांना कापायचे असतात, रस्ते वेगवेगळ्या निधीतून। जिल्हा परिषद सदस्य असताना आमचे सुरेश थोरात यांनी जो रस्ता केलेला आहे ते म्हणतात आम्ही केला। हे बा आम्ही ते मध्ये बोलले असते, बोललो नाही। ऐकून माझं म्हणणं एकच आहे, त्यांनी जो प्रश्न मांडला मगाशी की विखेंनी यांना नगराध्यक्ष केलं, विखेंचा पराभव करून आम्ही 2 वेळेस नगराध्यक्ष झालो त्या ठिकाणी, 2 वेळेस त्यांनी जो प्रश्न मांडला त्याला। दुसरी गोष्ट ऐकून घ्या, शिर्डी संस्थांचं जे हॉस्पिटल आहे ते वाढू देत नाही, त्यांचं दुकान चाललं पाहिजे, त्यांचे कॉलेज वाढले पाहिजे, आणि सामान्य माणसाला वाळू या मतदारसंघात मिळत नाही। सगळे वाळू तस्करांनी निर्माण केले, आणि 700 रुपयांनी वाळू करतात। हे म्हणते डॉक्टर राजेंद्र पिपाडाला नगराध्यक्ष विखे पाटलांनी केलं। डॉक्टर राजेंद्र पिपाडा हे घरांच्या सक्षम आहे, शेतकरी असून घरच्या सक्षम आहे, गोरगरिबाच्या यांच्या भागात आपण